अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बहुचर्चित देऊळबंद 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शनाचा सोहळा उत्साहात पार पडला। 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या देऊळबंद चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली होती। आता लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा देऊळबंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या टीझरला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या विशेष सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते। यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जुने दिवस आणि संघर्षाच्या आठवणी सांगितल्या। बोलताना त्या भावविवश झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यांच्या मनोगतामुळे उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले। स्नेहल तरडे यांनी देऊळबंदपासून देऊळबंद 2 पर्यंतच्या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला। चित्रपटाशी असलेले भावनिक नाते आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आले होते आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वामींनी मला इथे बोलवून घेतलं, याबद्दल त्याच्या या कृपेने मी अत्यंत भारावून केलेली आहे। बोलताना कदाचित डोळे भरून येतील। मी स्वामींची कृपा आता शब्दात कशी व्यक्त करू मला कळत नाही। त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची शक्ती मिळाली। त्यांच्याच कृपेने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला। काम करताना त्यांचं अस्तित्व आजूबाजूला आहे हे मला सतत जाणवत होतं। सर्व महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना हा चित्रपट आम्ही समर्पित करत आहोत। अशा स्त्रिया ज्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून लढत असतात, कष्ट करत असतात। त्यांच्या कष्टांची कोणी दखल घेवो न घेवो त्यांना फरक पडत नाही। त्या कष्टांचा त्यांना मोबदला मिळो न मिळो त्यांना फरक पडत नाही। त्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत असतात। जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत असतात, मुलाबाळांसाठी कष्ट सोसत असतात। अशा सर्व स्त्रियांना देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत। स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार। मला ही संधी दिली, त्यांनी काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते कैलाश माळी आणि जयश्रीवाणी तुमचे खूप आभार। मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत झालेल्या या टीझर सोहळ्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे।